विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वीचा गणित विषय बघणार आहोत आणि गणित विषयामधला कोन हा जो एक घटक आहे, या कोनाबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. कोन आणि कोनाचे प्रकार या ठिकाणी आपण शिकणार आहोत आणि कोन कशाला म्हणतात, कोनाचे प्रकार किती आहेत याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता बघा, या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्या या ठिकाणी दिसत आहेत. एक घड्याळाची आकृती आहे, 2 नंबर कैचीची आहे म्हणजे सीझर आपण म्हणतो त्याला, आणि तिसरी जी ही आकृती आहे हे आहे पक्ष्याच्या चोचीची. आता बघा, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा तुमच्या घरामध्ये जी काही वॉलवर घड्याळ लावलेली असते त्या 2 काट्यामध्ये काय तयार होते. त्याचबरोबर हे कैचीचे जे 2 पाते आहेत या पात्यांमध्ये सुद्धा काहीतरी तयार झालेलं आहे. आणि ही जी या ठिकाणी पक्ष्याची चोच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, या पक्ष्याच्या चोचीमध्ये सुद्धा काय तयार झालेलं आहे बरं? नक्कीच तुम्ही सांगू शकता. कोन तयार झालेला आहे. घड्याळाच्या 2 काट्यामध्ये सुद्धा एक कोन तयार झालेला आहे, कैचीच्या 2 पात्यामध्ये सुद्धा कोन तयार झालेला आहे. त्याचबरोबर पक्ष्याची जी काही चोच आहे त्या चोचेमध्ये सुद्धा कोन तयार झालेला आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी कोनाबद्दल माहिती घेणार आहोत. द अँगल्स अँड द टाईप्स ऑफ अँगल्स, कोन आणि कोनांचे प्रकार याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. आता सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी कोन म्हणजे काय, कारण आपल्याला कोनाचीच माहिती घ्यायची आहे. कोन आणि कोनाचे प्रकार, अँगल टाईप्स ऑफ अँगल याबद्दल आपण या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी बघा, पहिला कोन आहे या ठिकाणी PYR. आता वाय हा जो आहे हा शिरोबिंदू आहे, या कोनाचा शिरोबिंदू आहे. आणि PY आणि RY हे त्याच्या 2 कडा आहेत. आणि कधीही कोणताही कोन तयार होण्यासाठी आपल्याला एका शिरोबिंदूची आणि त्याचबरोबर 2 भुजांची गरज असते. आणि या ठिकाणी 2 भुजा आहेत. PY एक भुजा आहे, त्याचबरोबर RY भुजा आहे. आणि Y जो हा शिरोबिंदू आहे, हा जो काही व्हर्टेक्स आहे हा कॉमन व्हर्टेक्स आहे. आणि म्हणून आपल्याला एका कॉमन व्हर्टेक्सची आणि 2 भुजांची गरज आवश्यकता असते, तेव्हाच तो कोन तयार होतो. आणि म्हणून या ठिकाणी एक PYR हा एक कोन तयार झालेला आहे. आता बघा, दुसरी ही आकृती तुमच्यासमोर आहे, अँगल LMN. या ठिकाणी LMN हा अँगल तयार झालेला आहे, हा कोन तयार झालेला आहे. याच्या 2 भुजा तुम्ही सांगू शकता, ML त्याचबरोबर MN. आणि M हा जो काही आहे हा कॉमन व्हर्टेक्स आहे या ठिकाणी. आणि म्हणून आपल्याला जेव्हा कोन तयार होत असतो, त्या कोन तयार होत असताना आपल्याला एका कॉमन व्हर्टेक्सची आवश्यकता असते, त्याचबरोबर 2 भुजांची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता असते. त्याचबरोबर या ठिकाणी तिसरी ही आकृती या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे की या अँगलचं नाव बघा काय आहे, BOS, किंवा या कोणाचं नाव BOS आहे. याला 2 भुजा आहेत, OB भुजा आहे आणि एक OS भुजा आहे. आणि त्याचबरोबर O हा एक शिरोबिंदू आहे. अशा प्रकारे त्या शिरोबिंदू मिळून आणि त्या 2 भुजां मिळून हा कोन या ठिकाणी तयार झालेला आहे. आता बघा, या ठिकाणी आपण या 7 कोनांबद्दल माहिती घेणार आहोत. एक 0 अंशाचा कोन, दुसरा आहे लघु कोन, तिसरा आहे काटकोन, तिसरा आहे विशाल कोन, चौथा आहे सरळ कोन, आणि सरळ कोन नंतर प्रविशाल कोन, आणि प्रविशाल कोन नंतर पूर्ण कोन. या 7 कोनांबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आणि माहिती घेतल्यानंतर त्याचं स्पष्टीकरणसुद्धा, त्याची व्याख्यासुद्धा, त्याची डेफिनेशनसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहिलाच या ठिकाणी कोनाचा प्रकार आहे आता 0 अंशाचा कोन म्हणतो आपण याला. याला इंग्रजी म्हणतात 0 डिग्री अँगल. आता 0 डिग्री अँगलची आपल्याला व्याख्या पाहिजे, त्याची डेफिनेशन पाहिजे. ते डेफिनेशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता 0 अंश म्हणजे काय? बरेचसे मुलं आपल्या कोनमापकाच्या सहाय्याने नोटबुकवर आपण 0 अंशाचा कोन काढत असतो. तर 0 अंशाचा कोन म्हणजे काय, की ज्याचं माप बरोबर एक्झॅक्टली 0 डिग्री आहे, 0 डिग्री आहे, अशा कोनाला आपण 0 अँगल असे म्हणतो किंवा 0 डिग्री अँगल असे आपण म्हणतो. त्यातीलच दुसरा प्रकार आहे आता हा लघुकोन आहे. आपल्याला आकृतीवरनं सुद्धा कळते लघुकोन कशाला म्हणायचं, त्याची डेफिनेशन पण मी सांगणार आहे. किंवा याला इंग्लिशमध्ये आपण ॲक्यूट अँगल असं बोलतो, कारण इंग्रजी शब्दसुद्धा आपल्याला माहीत असणे फार गरजेचं आहे. आणि याला ॲक्यूट अँगल म्हणतात. मग आता लघुकोनाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहिजे की ज्याचं मेझरमेंट 0पेक्षा जास्त असते आणि 90 डिग्रीपेक्षा कमी असते, त्याला आपण लघुकोन असे म्हणतो. इन इंग्लिश यू कॅन से दॅट
whose measurement is more than 0 degree Celsius and less than 90 degree Celsius, then you can say that acute angle. मग तो शून्यापेक्षा जर मोठा असला पाहिजे, 1 अंशाचा असेल, 2 अंशाचा असेल, 3 अंशाचा असेल, अशा प्रकारे. तिसरा प्रकार या ठिकाणी आता आलेला आहे. या कोनाचं नाव आहे काटकोन. आता काटकोनाची व्याख्या आपल्याला माहीत आहे की ज्या कोनाचं मेजरमेंट बरोबर 90 अंश असते त्याला आपण काटकोन असे म्हणतो. इन इंग्लिश यू कॅन से दॅट whose angles measurement is exactly 90 degree, then you can say that right angle triangle. चौथा अँगल या ठिकाणी आलेला आहे. चौथ्या अँगलचं नाव आहे विशाल कोन. आता विशाल कोनाची व्याख्या आपल्याला माहीत आहे की ज्या कोनाचं मेजरमेंट 90पेक्षा मोठं असते आणि 180 अंशापेक्षा कमी असते अशा अँगलला किंवा अशा कोनाला आपण विशाल कोन असे म्हणतो. whose measurement is more than 90 degree and less than 180 degree, then you can say that obtuse angle. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की 91च्या पुढचा अँगल ते 179 डिग्री, 180पेक्षा एकाने कमी जरी असेल, 179 डिग्री असेल, 178 असेल, 170 असेल, 160 असेल, अशा अँगलला आपण विशाल कोन असे म्हणतो की ज्याचं मेजरमेंट हे 90पेक्षा मोठं आहे आणि 180पेक्षा कमी आहे. अदलामधला किती अंशाचा जरी कोन असेल तर त्याला आपण विशाल कोन असे म्हणतो. यू कॅन से दॅट ऑप्टस अँगल. आता पाचवा अँगल या ठिकाणी आलेला आहे ज्याला आपण सरळ कोन म्हणतो किंवा अर्धवर्तुळातील कोनसुद्धा म्हणतो. याला 180 अंशाचं माप या कोनाचं असते. सरळ कोन किंवा अर्धवर्तुळातील कोन आपण याला म्हणतो. whose measurement is exactly 180 degree, you can say that straight angle. मग स्ट्रेट अँगल 180पेक्षा मोठा पण नसला पाहिजे आणि 180पेक्षा कमी पण नसला पाहिजे. आणि कमी किंवा जास्त असेल तर त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणत नाही. त्याचं मेजरमेंट बरोबर 180 डिग्री असते. 180 डिग्री जर असेल तरच आपण त्याला स्ट्रेट अँगल म्हणतो किंवा त्याला सरळ कोन असे म्हणतो. आता पुढचा अँगल आहे रिफ्लेक्स अँगल. याला आपण प्रविशाल कोनसुद्धा म्हणतो. या प्रविशाल कोनची व्याख्या आपल्याला माहीत आहे की ज्या कोनाचं मेजरमेंट 180पेक्षा जास्त असते आणि 360 अंशापेक्षा कमी असते त्या अँगलला आपण प्रतिविशाल कोन असे म्हणतो किंवा प्रविशाल कोन असे म्हणतो. इन इंग्लिश whose measurement is more than 180 degree and less than 360 degree, then you can say that reflex angle. आता मोर दॅन 180 म्हणजे 180पेक्षा मोठा असला पाहिजे. 181 डिग्रीचा असेल, 200 डिग्रीचा असेल, 215 डिग्रीचा असेल, 230 डिग्रीचा असेल, असं 359 डिग्रीपर्यंत जर कोन असेल तर त्याला आपण प्रविशाल कोन असे म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो. शेवटचा अँगल आहे या ठिकाणी. आता बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हा पूर्ण वर्तुळातील कोन आहे आणि पूर्ण वर्तुळाचं मेजरमेंट तुम्हाला माहीत आहे किती असते, 360 डिग्री. आणि म्हणून याला पूर्ण कोन असे म्हणतात की ज्या कोनाचं मेजरमेंट बरोबर 360 अंश असते, एक्झॅक्टली 360 असलं पाहिजे, त्याला आपण पूर्ण कोन असे म्हणतो. इन इंग्लिश यू कॅन से दॅट whose measurement is exactly 360 degree, then you can say that complete angle or full angle. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 7 अँगलची या ठिकाणी माहिती घेतलेली आहे की जो पहिला अँगल होता 0 अंश कोन म्हणतो आपण त्याला, 0 डिग्री कोन किंवा 0 डिग्री कोन आपण असं म्हणतो. दुसरा जो अँगल होता लघु कोन, त्या लघु कोनाला आपण ॲक्यूट अँगल असे म्हणतो. तिसरा जो आपण बघितला काटकोन की whose measurement is exactly 90 डिग्री. त्याच्यानंतरचा आपण जो बघितला विशाल कोन की ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑप्टस अँगल असं म्हणतो. त्याच्या पुढचा आपण बघितलेला आहे सरळ अँगल किंवा सरळ कोन आपण ज्याला म्हणतो किंवा स्ट्रेट अँगल आपण ज्याला म्हणतो की whose measurement is exactly 180 डिग्री. त्यानंतरचा आपण बघितला प्रविशाल कोन. या प्रविशाल कोनाला आपण रिफ्लेक्स अँगलसुद्धा म्हणतो आणि या रिफ्लेक्स अँगलचं मेजरमेंट तुम्हाला माहीत आहे ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360 असते. आणि शेवटचा जो काही अँगल आपण या ठिकाणी बघितलेला आहे तो आहे पूर्ण कोन की ज्याला आपण कंप्लीट अँगल असे म्हणतो. पुढे काही मुलांच्या प्रतिकृत्यासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा आता या ठिकाणी आपण 5 मुलं एका रेषेमध्ये उभे केलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 4 हे 5ही मुलं
एका लाईनमध्ये उभे आहेत. तर या ठिकाणी सरळ कोन या ठिकाणी तयार झालेला आहे की ज्याचं मेझरमेंट बरोबर 180 डिग्री असते, त्याला आपण सरळ कोन असे म्हणतो. आणि पुढची जी प्रतिकृती आहे बघा, ते पुढची प्रतिकृती हे कशाची आहे, लघुकोनाची आहे. आणि लघुकोनाचं मेजरमेंट माहीत आहे तुम्हाला, मोर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. अशा प्रकारे आपण प्रत्येक अँगलची प्रतिकृती विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ ग्राउंडवर न्यायचं आणि ग्राउंडवर नेल्यानंतर 0 अंशाचा कोन त्यांच्याकडून करून घ्यायचा, लघुकोनाची प्रतिकृती तयार करून घ्यायची, त्याचबरोबर काटकोनाची प्रतिकृती आपण त्या ठिकाणी करून घ्यायची, त्यानंतर विशाल कोनाची सुद्धा आपण प्रतिकृती त्यांच्याकडून तिथे करू शकतो. सरळ कोनाची तर या ठिकाणी आता दिलेलीच आहे, मी सांगितले. आणि प्रविशाल कोन हा फार महत्त्वाचा आहे की ज्याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो. या रिफ्लेक्स अँगलची प्रतिकृती कमीत कमी 2-3 वेळा आपण त्यांच्याकडून करून घेतली पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की प्रविशाल कोन कोणता असतो. आणि त्यानंतर कंप्लीट अँगल ते स्वतःच त्या ठिकाणी आपले मुलं गोल उभे राहून तुम्हाला तो अँगल तयार करून दाखवणार आहेत. अशा प्रकारे आपण त्यांच्याकडून ह्या प्रतिकृत्या ग्राउंडवर करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी कोन व कोनाचे प्रकार, अँगल, द टाईप्स ऑफ अँगल या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे. आणि आता आपण याच्यावर आधारित जो काही सराव संच आहे, तो सराव संच आपण या ठिकाणी आता सॉल्व करणार आहोत. तर आपण बघूया सराव संच कोणता आहे तो. तर सराव संच 2मध्ये 4 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, जोड्या लावा. जोड्याच लावायच्या त्या ठिकाणी. बघा, एक कॉलम दिलेला आहे, एक कॉलममध्ये कोनाचे माप दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये कोनांचा प्रकार दिलेला आहे. फक्त आपल्याला ओळखायचंच आहे. आता बघा, पहिलंच आहे कोनाचं माप दिलेलं आहे 180 डिग्री. आता 180 डिग्री तुम्हाला माहीत आहे, मग असे मी बोलताना सांगितलं तुम्हाला, अर्धवर्तुळातील कोन बरोबर त्याचं मेजरमेंट 180 असते. तर त्याला आपण कोणता अँगल म्हणतो आहे. किंवा आपण ते प्रतिकृती पण मग अशी करून घेतली तुम्हाला, एका सरळ रेषेमध्ये मुलांना उभं केलं होतं, तर तो कोणता अँगल असतो, तर तो सरळ अँगल असतो. आणि म्हणून या 180 कोनाच्या मापाची जोडी याला सरळ कोनाला लागते. नंबर 2 आहे 240 डिग्री. आता 240 डिग्री तुम्हाला माहीत आहे की हुज मेजरमेंट इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360. तो अँगल कोणता असतो, तो प्रविशाल कोन असतो. त्याला आपण रिफ्लेक्स अँगल असे म्हणतो. आणि म्हणून या 240 अँगलची जोडी प्रविशाल कोनाला लागते. तिसरं तर तुम्हाला माहितीच आहे, पूर्ण वर्तुळातील कोन 360 डिग्री. आणि ते 360 डिग्री की ज्याला आपण पूर्ण कोन असे म्हणतो. आणि पूर्ण कोनाची जोडी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून 3 हे डीला लागेल, पूर्ण कोन. आणि शेवटचं तुम्हाला माहीत आहे उरलेली जोडी. आता दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी. आता सराव संच 2मधला दुसरा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे, काही कोनाची मापे दिली आहेत, त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहायचा आपल्याला ठिकाणी. म्हणजे कोनाची मापे दिलेली आहेत आणि त्या मापावरनं फक्त तुम्हाला त्याचा कोनाचा प्रकारच ओळखायचा आहे. या ठिकाणी 8 सम दिलेले आहेत. बघा, पहिलं सम आहे 75 डिग्री, दुसरं आहे 0 डिग्री, तिसरा आहे 215 डिग्री, चौथा आहे 360 डिग्री, पाचवा आहे 180 डिग्री, 6वा आहे 120 डिग्री, 7 नंबर आहे 148 डिग्री आणि 8 नंबरचा आहे 90 डिग्री. आता बघा, पहिला तर तुम्हाला माहीत आहे 75 डिग्री. 75 डिग्रीवरनं लगेच तुमच्या नजरेसमोर कोणता कोन येते बरं? नक्कीच लघुकोन येणार आहे. कारण ज्याचं मेजरमेंट 0पेक्षा मोठं असते आणि 90पेक्षा कमी असते, तर त्याला आपण लघुकोन असे म्हणतो. म्हणून आपण या 75 अंशाच्या समोर लघुकोन लिहिणार आहोत. 6 नंबरचं बघा बरं काय दिलेलं आहे. 6 नंबरला दिलेलं आहे 120 डिग्री. आता 120 डिग्री तुम्हाला माहीत आहे की हुज मेजरमेंट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 180 डिग्री. मग आपण काय म्हणतो, कोणता अँगल म्हणतो त्याला? 120 डिग्रीचा कोणता अँगल होणार आहे, तर विशाल कोन होणार आहे. आणि म्हणून त्याच्यासमोर आपल्याला विशाल कोन लिहायचं आहे. आणि शेवटचं जे काही आहे 90 डिग्री, एक्झॅक्टली 90 डिग्री आहे. मग की ज्याचं मेजरमेंट बरोबर 90 डिग्री असते, अशा कोणाला आपण काय म्हणतो? काटकोन म्हणतो. आणि म्हणून आपल्याला त्याच्यापुढे मग काटकोन लिहायचं आहे. आता सराव संचामधला तिसरा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, तिसरा प्रश्न आलेला आहे की काय आहे, खालील आकृत्या पहा व कोनांचा प्रकार लिहा. आकृती पाहून फक्त तुम्हाला कोनाचा प्रकार लिहायचा आहे. आता बघा बरं, ए नंबरची आकृती आहे या ठिकाणी. बघा, तुम्हाला नुसतं बघून तुम्हाला कळेल आहे की हे लघुकोनाची आहे, म्हणून मग आपल्याला तिथे लघुकोन लिहिणार आपण. दुसरी आकृती बघा, बी, बरोबर काटकोनाची आहे, मध्ये टिक पण केलेलं आहे. आपल्याला लगेच समजते की हे नक्कीच काटकोनाची आहे. की हुज मेजरमेंट इज
90 डिग्री, एक्झॅक्टली 90 डिग्री, तर आपण त्याला काटकोन असं म्हणतो. तिसरी बघा, काटकोनापेक्षा मोठी, तर त्याला आपण ऑप्टस अँगल म्हणतो. इंग्लिशमध्ये ऑप्टस म्हणतो, म्हणजेच त्याला आपण विशाल कोन असं म्हणतो. सी हे विशाल कोनाची आकृती आहे. पुढे बघा तुम्हाला कसली आकृती दिसते बरं, ही अर्धवर्तुळातील कोन आहे. हा डी नंबरची जी काही आकृती आहे अर्धवर्तुळातील आहे, आणि म्हणून आपण याला काय म्हणणार, 180 डिग्री सेल्सिअसचं त्याचं मेजरमेंट आहे, आणि म्हणून आपण त्याला सरळ कोन म्हणणार. आणि पुढचा जो ई नंबरचा आहे, माहीत आहे तुम्हाला, कोण सांगेल बरं, 0 डिग्री आहे. 0 डिग्रीचा तो अँगल आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण 0 अंश कोन लिहिणार आहोत. आणि शेवटचं तुम्हाला माहीतच आहे, मी मगाशी बोललोच आहे की पूर्ण वर्तुळातील हा कोन किती अंशाचा असतो. तर त्याच्यापुढे फक्त तुम्हाला बघून फक्त त्याचं नाव लिहायचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण या सराव संचामध्ये चार प्रश्न होते. त्यापैकी पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व केला, जोड्या लावा. त्यानंतर कोणाची मापे दिलेली आहेत आणि कोणाच्या मापावरून आपण कोणाचा प्रकार पण लिहिलेला आहे. आता तिसरा आपण जो बघितला आहे, आकृत्या पहा आणि कोणाचा प्रकार लिहा, हा तिसरा प्रश्न. आता सराव संचामधला आपण चौथ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. When you go to fair or garden with your parents, that time in that garden or fair so many playing materials are there. They are related to angle only. आता बघा, तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा फिरायला जाता, बागेमध्ये जाता, तुमच्या वडिलांसोबत जत्रेमध्ये जाता, तर त्या जत्रेमध्ये बरंचसं खेळण्याचं साहित्य त्या ठिकाणी असते. आता उदाहरणार्थ बघा, हे 2 मुलं या सीसॉवर खेळत आहेत, बरोबर आहे. मग हे सीसॉ जेव्हा आपण खेळतो तेव्हा सीसॉ खेळत असताना त्या ठिकाणी जमिनीशी आणि आकाशाशी अँगल होत असतो किंवा कोन होत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कोन होतात. लघुकोनही होत असेल कधी कधी, अतिशय उंचावर जर गेला तर विशाल कोन, काटकोन, अशा प्रकारचे कोन या ठिकाणी होत असतात. दुसरी बघा, ही आकृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. हा कृत्रिम पंखा आहे की जेव्हा आपल्या घरात लाईट नसते, लाईट नसताना आपण काय करतो, बरेचसे मुलं हवा घालत असतात स्वतःला, तर त्या 2 काठ्या त्याला लावलेल्या असतात. त्या 2 काठ्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी एक अँगल तयार झालेला आहे की जो लघुकोन आहे. किंवा हा मेरी गो राऊंड, तुम्ही माहीत आहे, तुम्ही आकाश पाळण्यामध्ये बसला असाल तर तो सुद्धा आपल्या अँगलशी संबंधितच आहे. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोन होतच असतात बघा. किंवा तुम्ही बघितलेलं असेल की हे जे काही 2 याच्यामध्ये मुलं बसलेले आहेत, त्याच्यामध्ये एक अँगल तयार झालेला आहे, म्हणजे हे अँगलशीच संबंधित आहे सर्व. तर म्हणून केव्हाही तुम्ही तुमच्या वडिलांसोबत, पॅरेंट्ससोबत जेव्हा तुम्ही खेळायला जात असता बागेमध्ये, तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही आवर्जून त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. जे खेळ आहेत आपण खेळतो की नेमकं या ठिकाणी कोणता अँगल तयार होत असेल बरं, विचार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी या कोन व कोनाचे प्रकार, अँगल अँड द टाईप्स ऑफ अँगल याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया.